खासगी मीटिंगसाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली भागात आलेले नवी मुंबईतील 2 रिअल इस्टेट एजंट अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानं सर्वत्र खळबळ माजलीय। धक्कादायक बाब म्हणजे या रिअल इस्टेट एजंटच्या गाडीवर गोळीबार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे। तसंच गाडीमध्ये रक्ताचे डाग आणि 2 बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्या आहेत। त्यामुळे या दोघांसोबत नेमकं काय घडलं, गाडी सोडून हे दोघे बेपत्ता कसे झाले, त्यांच्यासोबत काही अघटित अथवा घातपाताची घटना घडली आहे का, याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। नवी मुंबईतील नेरूळ येथे राहणारे सुमित जैन आणि अमीर खानजादा हे दोघे रिअल इस्टेटचं काम करतात। दोघे बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अमीर हा सुमित जैन यांच्याकडे आला। आपल्याला मीटिंगला जायचंय असं सांगून दोघंही बलोनो कार घेऊन रायगडच्या दिशेने निघाले। रात्री बराच उशीर झाल्यामुळे घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचेही मोबाईल बंद असल्याचं आढळून आलं। त्यामुळे घरच्यांची चिंता वाढली। या एजंटच्या कुटुंबियांनी नेरूळ पोलीस ठाणं गाठलं आणि मिसिंग तक्रार दाखल केली। त्यांच्या बलोनो कारला जीपीएस सुविधा असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। जीपीएस वरून कारचा मागोवा घेण्यास सुरुवात झाली। या दोघांची कार मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून पाली फाटा एक्झिटच्या बाजूला कॅफे सागर हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर नातेवाईकांच्या नजरेस आली। याची माहिती खोपोली पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले, मात्र कारची तपासणी केली असता कार रिकामी बेवारसरित्या रस्त्यात सोडून दिल्याचं दिसून आलं। कारवर गोळीबार झाल्याचे निशाण दिसून येत आहेत। तसंच कारमध्ये रक्ताचेही डाग दिसत असल्याने अनेक शंकांना वाव मिळत आहे। याबाबत आता पोलीस अधिक तपास करत असून डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमने काम सुरू केलंय। लवकरच या गूढ घटनेचा खुलासा होईल अशी आशा वर्तवण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।